तर एक 4-4.5 महिन्याआधी आपण इथेच भेटलो होतो, निवडणुकीच्या अगदी आधी. आणि त्यावेळची परिस्थिती तुमच्यासाठी फारच वेगळी होती. लोकसभेचा निकाल आलेला होता आणि विधानसभेत म्हणजे तुम्ही आशावादी होतात, पण खरंच परसेप्शन बाहेर काय होतं सांगता येत नव्हतं. आणि त्यानंतर आज आपण इथं बसलो आहोत. 100 दिवस सरकार स्थापन होऊन झालेले आहेत. उपमुख्यमंत्री आपण अनेकदा राहिला आहात. ते तुमच्यासाठी नवीन नाही, पण दादा हे 100 दिवस कसे राहिले? काय झालं, निवडणुकीचा निकाल एक तर लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेस आम्ही महायुतीचे देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळेच थोडेसे नर्वस झालेलो होतो. साहजिकच कार्यकर्ते नर्वस झालेले होते, लोकप्रतिनिधी पण आता काय होणार, कारण 31 आणि 17 फार मोठा देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं होतं, पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राने पाठबळ द्यायला पाहिजे होतं, खासदारांच्या संख्येबळ सपोर्ट द्यायला पाहिजे होता, तो दिला गेला नाही. आणि त्याच्यामुळं समोरचे लोक एकदमच एक उत्साही झालेले होते की आता आपण आलोच. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फक्त सीएम DCM कोण व्हायचं, खाती कोणती कोण घ्यायचं इथपर्यंत त्यांचं चर्चा. आणि आम्ही तिघांनी मिळून, कारण आम्हाला तिघांनाही कळत होतं की आता आमच्या सगळ्यांचा करिअरचा प्रश्न आहे, आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे, आमच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांचा देखील पुढचा सगळा एकंदरीत राजकीय प्रवास तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मग असं असताना आम्ही विचार करत होतो कुठल्या योजना द्यायच्या, काय करायचं. आणि मागे बघा, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अतृप्त आत्मा, भटकती आत्मा, आणि त्याचा एवढा वेगळा परिणाम महाराष्ट्रात झाला. आम्ही पण थोडा विचार करायला लागलो की बाबा असा का. तर साहेब तर राजकारणात इतके मुरलेले आहेत, आज 55-60 वर्ष झाली त्यांना. 1967ला पहिली असेंब्लीची निवडणूक त्यांनी केलेली. आणि त्याच्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली, हो बाबा माझा आत्मा भटकतोय, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देण्याकरता भटकतोय, माझा आत्मा दुधाला भाव देण्याकरता भटकतोय, असं ते सांगितल्यामुळे आणखीन ते तेव्हा कांद्याचे दर कमी झाले होते, दुधाचे प्रश्न निर्माण झालेले होते.